नमस्कार, मी नंदकुमार मिसाळ. आपण पाहत आहोत NP लाईव्ह मराठी. चला तर पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, केज पंचायत समितीचे माजी सभापती श्री विष्णुभाऊ घुले यांचा वाढदिवस. महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व शेती पिकाचे अतोनात नुकसान आणि शेतकऱ्यावर ओढावलेले संकट लक्षात घेता केज तालुक्यात विविध सामाजिक सेवा उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मोजे तर्नणी येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिर देवस्थान येथे मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व मंदिर परिसरामध्ये वृक्ष लागवड देखील करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर्नणी येथे विद्यार्थ्यांना अल्पाहार वाटप करण्यात आला. मोजे उमरी तालुका केज येथील मूकबधीर मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. मोजे डोणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. या विविध सामाजिक उपक्रमाला पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. आम आदमी पार्टी केज तालुका कार्यकारिणी जाहीर. आम आदमी पार्टीच्या बीड जिल्हा पातळीवरील संघटनेच्या बळकटीकरणासाठी आणि पक्षप्रमुख माननीय अरविंद केजरीवाल यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष अजित फटके पाटील यांच्या आदेशानुसार केज तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट दिनेश बिक्कड यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष म्हणून ईश्वर शाहरुख यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव म्हणून विजय वनवे, सहसचिव अक्षय शाहरुख, मीडिया प्रमुख शशिकांत पोपट आंधळे, तसेच संघटन मंत्री म्हणून अमोल वने, सहसंघटन मंत्री म्हणून वैभव चाटे, तसेच अल्पसंख्याक विभाग प्रमुख म्हणून आबा हके, तसेच शेतकरी आघाडी प्रमुख म्हणून श्रीनाथ बिक्कड, तसेच विद्यार्थी आघाडी म्हणून अमोल देशमुख यांची निवड करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे हेही उपस्थित होते. तसेच जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण हे सुद्धा या निवडीच्या वेळी उपस्थित होते. बीड शहर प्रमुख म्हणून सय्यद सादेक, अल्पसंख्याक विभाग प्रमुख नासिर मुंडे, तसेच मीडिया प्रमुख राजाभाऊ शेरकर, तसेच बाजीराव ढाकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मोजे कोलेवाडी तालुका केज जिल्हा बीड येथे ग्रामपंचायतच्या वतीने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ प्रेमला नंदुलाल मिसाळ, उपसरपंच श्रीराम मारुती खांडेकर, ग्रामविकास अधिकारी शंकर हेडगिरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका व कर्मचारी आदी उपस्थित होते. तर हे होतं आजचं बातमीपत्र. तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर NP लाईव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.